स्वामी समर्थ. तर आज धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस. तर आजच्या दिवशी आपल्या घरातील धान्याची पूजा अर्चा कशी करायची, धन्वंतरी देवाची पूजा कशी करायची, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन कृ त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवेचे मनापासून स्मरण करावे आणि आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असे आहे. तर या दिवशी आपल्याला धन्वंतरीचे पूजन करायचे आहे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. त्यासाठी आपण आता पूजेला सुरुवात करूया. तर प्रथम मी चौरंगावरती थोड्याशा अक्षता घेते. त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेऊया. पहिली आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. आपण बसलोय त्याच्या आपल्या डाव्या हाताला आणि धन्वंतरी देवाच्या उजव्या हाताला आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलशाची स्थापना कशी करायची हे प्रत्येकाला माहिती आहे, तरी सुद्धा मी आता पुन्हा एकदा व्हिडिओमधून दाखवायला प्रयत्न करते. तर पहिला आपण हळद आणि कुंकू टाकून घेऊया कलशामध्ये. त्यानंतर अक्षता, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकले. त्याचबरोबर एखादं फूल आणि नागलीची किंवा आपली जी खायची पानं असतात तर ती पानं आपण कलशाला लावून घ्यायची. त्यानंतर आपल्याला याच्यावरती श्रीफळ ठेवायचे. कलशाला हळदी कुंकाची 5 बोटं या प्रकारे लावून घ्यायची. स्वस्तिक काढलं तरीही चालतं. अशा प्रकारे आपली कलशाची स्थापना झाली आहे. आता आपण कलशाला एखादं फूल वाहून घेऊया. त्यानंतर आपल्याला आपण जी कोणतीही कार्याची सुरुवात करताना पहिली गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतो किंवा गणपती बाप्पाचं स्मरण करतो, तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या घरातला बाप्पा एका ताम्हणात घ्यायचा आणि ओम गंग गणपती नमहा असा 21 वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे किंवा 1 वेळा अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम गंग गणपती नमहा, ओम गंग गणपती नमहा, ओम गंग गणपती नमहा, ओम गंग गणपती नमहा, ओम गंग गणपती नमहा. त्यानंतर आपण गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण पुसून घ्यायची आणि चौरंगावरती पहिले आपण 2 विड्याची पानं जोडपान ठेवायचे. त्याच्यावरती पुन्हा आपल्याला अक्षता टाकून घ्यायच्या. अक्षतांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला आता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करायची. त्यानंतर बाप्पाला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचंय. अशा प्रकारे आपली आता गणपती बाप्पाची इथे प्रतिष्ठापना झालेली आहे. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण पहिलं बाप्पाचं स्मरण करतो. ओम गंग गणपते नमः. ओम. त्यानंतर जर तुमच्याकडे लाल जास्वंदीचं फूल असेल तर ते वाहून घ्यायचं. आता आपली बाप्पाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आजची धनत्रयोदशी, आपल्या धनाची देवता म्हणजे आपली आई लक्ष्मी, तिची सुद्धा आपल्याला इथे पूजा करून घ्यायची. तर त्या एक वेळेला सुरुवात करूया. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणी सुवर्ण रजसस्त्रजाम चंद्रायण लक्ष्मी जातवेदोम आवह ताम आव जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम यस्ताम हिरण्यविंदेय गामश्च पुरुषानम अश्वपूर्वारत मध्या हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवी मुपहवे श्रीमान देवी जुष्मताम काम सोस्मित. आता आपलं श्रीसूक्ताचं पठण करून झालंय. त्यानंतर लक्ष्मी देवीची मूर्ती आपण स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायची. त्यानंतर चौरंगावर पुन्हा आपल्याला विड्याची 2 पानं ठेवायचे, जोडपान ठेवायचे आणि त्याच्यावरती अक्षता ठेवून घ्यायचे. त्याच्यावरती आपल्याला पुन्हा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि लक्ष्मीची किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तरी चालतं किंवा नाहीच तर सुपारी ठेवली तरी सुद्धा चालते. त्यानंतर आता आपली लक्ष्मीची मूर्ती ठेवून झाली. आता आपण आई लक्ष्मी देवीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे. त्यानंतर आपण लक्ष्मी देवीला फूल घालून घ्यायचं. अशा प्रकारे आपली लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा झाली. आता मुख्य म्हणजे आपले जे धन्वंतरी देव आहेत तर त्यांची आपल्याला आता पूजा करून घ्यायची आहे. तर पहिलं मी त्यांना हळदी कुंकू वाहून घेते. अक्षता आणि आता आपल्याला फुलं वाहून घ्यायची.
आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्वंतरी देवाचं सुद्धा पूजन झालंय. आता आपल्याला घरात जे आपलं धन असतं, म्हणजे आपलं आज धनत्रयोदशी आहे, तर घरातलं जे काही कडधान्य असेल किंवा जे काही आपलं धान्य असतं त्याची सुद्धा आज पूजा करायची असते. असे जे छोटे गडू मिळतात, तर ते हे मी मातीचे सुगड किंवा गडू म्हणतात त्याला, तर ते आणलेत मी आणि घरातच त्याला मी कलर केलाय जसं मला जमेल तसं. तर याची आपल्याला आता इथे पूजा करून घ्यायची. हे तुम्हाला रेडीमेड सुद्धा मिळतात किंवा मातीचे आणून घरी म्हणजे घरी कलर केले तरी चालतात. त्याच्यानंतर हे 5 प्रकारचे आपल्याला सुगड इथे ठेवून घ्यायचे. 5 प्रकारचे सुगड घेऊन आपल्याला 5 प्रकारची यामध्ये धान्य ठेवायचे. तर अशा प्रकारे आपण सुगड ठेवून घेऊया. तुम्ही तुमच्याकडे जे काही कडधान्य असेल, धान्य असेल तर याच्यात भरायचे. त्यानंतर प्रत्येक आपल्याला सुगडाची पूजा करायची हळदी कुंकू वाहून. आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडू नये त्याच्यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते. जे काही आपल्या घरात धान्य आहे त्याची अशीच बरकत होऊ दे ही आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची. तर अशा प्रकारे आता आपलं सुगड्यांची सुद्धा पूजा झाली आहे. प्रत्येक सुगडाला आता आपल्याला एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. आणि ही पूजा करत असताना आपल्याला मनात धन्वंतरी देवाची प्रार्थना करायची आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला सतत म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आता पूजा संपन्न झाली आहे. आता आपल्याला आज धनत्रयोदशी आहे आणि सगळ्यात मान असतो प्रसादाचा, तो म्हणजे धणे आणि गुळाचा. तर आपल्याला चौरंगावरती एक भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला एक वाटी ठेवायची आणि त्याच्यात आपण थोडेसे धणे आणि गूळ ठेवायचं आहे आणि याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नैवेद्यम समर्पयामी. अशा प्रकारे आपल्याला इथे कडधान्याचा धण्याचा आणि गुळाचा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अजून एक मी इथे भरीव चौकोन काढून घेते आणि गुळाचा आणि खोबऱ्याचा सुद्धा इथे नैवेद्य दाखवून घेते. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नैवेद्यम समर्पयामी. अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरात जे काही धन असेल किंवा म्हणजे सोनं असेल, काही पैसे असतील, रोख रक्कम असेल, जी काही असेल ती, आणि जर तुम्ही आजच्या दिवशी जर काही सोन्याची, चांदीची किंवा जर काही कोणती वस्तू खरेदी केली असेल तर ती सुद्धा आपल्याला या पूजेत मांडायची आहे. आजच्या पूजेत जर आपण याची पूजा केली तर ते आपल्याकडे 18 पट वाढतं अशी मान्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काही आपल्या घरी धनधान्य असेल किंवा रोख रक्कम असेल त्याची पूजा करायची. तर मी आता ही आपल्या उजव्या हाताला म्हणजे धन्वंतरी देवाच्या डाव्या हाताला याची पूजा करते. त्याला सुद्धा आपण हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेऊया. तर अशा प्रकारे आपली आता जी पूजा आहे धनत्रयोदशीची ती अशा प्रकारे पार पडली आहे. आता आपण धूप आणि घंटी वाजवून पूजा संपन्न करूया. नमो भगवते वासुदेवाय. पूजा संपन्न झाली. तर आता आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर धन्वंतरी मंत्र, जे नित्य सेवा स्तोत्र मंत्र, हे जे दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील पोथी आहे तर यामध्ये आपल्याला हा मंत्र दिलेला आहे. धन्वंतरी देवीचा देवाचा मंत्र हे आपल्याला इथे दिलेला आहे. तर आपल्याला हा एक माळ करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम त्याचं पठण करायचं आहे, श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरी चालेल. जर तुम्हाला वेळ नाहीच मिळाला तर फक्त धन्वंतरी देवाची धन्वंतरी मंत्र आपल्याला एक माळ जपायचं आहे. तर आपण आता माळ जपून घेऊया. धन्वंतरी मंत्र तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र पुस्तकात मिळेल. तर मी आता तुम्हाला बोलून दाखवते फक्त. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशम हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. पूजा मी इथे संपन्न केली आहे. जसं मला माहिती आहे किंवा जेवढं मला जमलं तेवढी मी माझ्याने पूजा केली आहे. ती पूजा मान्य करून घे. जर पूजा करताना सेवा करताना काय चुकलं माकलं असेल तर माफ कर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ.